स्वर्ग सुखाची वारी म्हणजेच साई वारी ही साक्षात घडून येईल एवढं 100% सांगतो. तू फूल मी गुलाब, तू फूल मी गुलाब, तुला लागले जुलाब. मनाला लागलं. साईमाई सकाळ. नमस्कार मंडळी, कसे आहात सर्व? आय होप तुम्ही जर खूप मजे असाल. तर मंडळी, आजचा दिवस तो म्हणजे आहे आपला 5वा आणि आपली वस्ती जी असणार आहे ते आपण आपल्या समोरच्या व्यक्तींनाच विचारूया, कारण आपण विचारूनच समजेल तुम्हाला कुठे किती किलोमीटर असणार आहे प्रवास आजचा. तुम्हाला चला. ओम साईराम. साईराम साईराम. आजची आपली वस्ती आणि किती किलोमीटर असणार आहे आजचा प्रवास? आपली वस्ती मंचरी ते हॉल आहे मोठा. हां, एक नंबर वस्ती आहे आजची आपली. तसे आपले सगळेच मस्त आहेत बघा, तुम्ही बघू शकता पाठीमागं. हां. आहे म्हणजे वॉशरूम वगैरेची काय कमतरता नसते. कमतरता bathroom वगैरे एकदम सोय proper. केलेली असते, proper असते सर्व सोय. म्हणजे राहण्याखाण्याची कमी नसते आपल्याला. तर आज आपला मंचरी ते हॉल आहे मोठा. तू बघशील, दाखवत सगळ्यांना. लग्नाचा हॉल आहे जबरदस्त. 35 किलोमीटर असणार आहे. 35 किलोमीटर असणार आहे. आपल्याला चालतच 35 किलोमीटर जाणार आहे. ओम साईराम. सर्व सगळे आता चहा प्यायला बसलेत, कोरा चहा. ओम साईराम. चला या. आजचा आपला 5वा दिवस आहे आणि मेन म्हणजे आपल्याला आता इथून जो निघायचं आहे ते सर्वांनी एकत्र राहायचं आहे. 2 फाटे मिळणार आहेत आपल्याला आणि ते दोन्ही डिवाइड आहेत एकमेकांना. एक चाकणला जाणार आहे, एक राजगुरूला जाणार आहे. त्यामुळे आपल्याला दोघांना सर्वांना एकत्र होऊन जायचं आहे. आणि साफसफाई ठेवा. रात्रीचा मुक्काम आपला मंचर हॉलला आहे, त्याच्यामुळं तिथं अजिबात म्हणजे आपल्याला कोण बोलेल असं वागू नका, कुठल्या वस्तूला हात लावू नका. तो एक प्रोफेशनल व्यक्ती आहे. त्याच्या जागेवर आपण आपल्या जागेवर राहूया आणि आपण आपल्या त्यांना काळजी घेऊया आपल्या जागेची. चला. ओम साईराम. ओम साईराम. जय जय आरती नित्यानंद राया. उद्धव उद्धव. ओम साईराम. सकाळ सकाळ आपली चहा आलेली आहे, बघू शकता. चहा या या
मगाशी आम्ही 5 किलोमीटरवरती थांबलेलो, 1 तासाचा ब्रेक घेतला, तेव्हा पण आराम केला आणि आता 5 किलोमीटरचा प्रवास करून आपण या स्टॉपवर उभे आहोत. तर इथं पण 1 तासाचा आराम करणार आहोत आपण. नाही 1 तास नाही. मग किती चला. ओम साईराम. पालख्या निघाल्या जाण पायी शिर्डीला, चा सण आला ओ आला. पालख्या निघाल्या आज पायी शिर्डीला. केली त्यानं आज्ञा मला मी निघालो. तुम्ही येता का माझ्या साईला भेटाया, तुम्ही येता का मी साईरा. तर मंडळी बरेच पब्लिक आज वाढलेले आहे 5व्या दिवशी आणि तुम्हाला भरपूर मजा बघायला भेटणार आहे का नाही. हे बघा पब्लिक आपली वाढत चाललेली आहे आणि मजा ती संपत नाही आहे. बोला ओम साईराम. चाकणमध्ये आहोत आपण आणि आता आपला भाऊ दादा ओळख आपल्याला इकडे पाहायला भेटणार आहे. बरोबर बोलला. दरवर्षीप्रमाणे ओळखीची माणसं भेटतात आम्हाला. आज दाखवतात जरा ओम साईराम बोलतो. ओके म्हणजे मैत्रीण ओके ना. आणि पहिली गोष्ट भाऊ इकडे राहिलेला होता, त्यामुळे भाऊ सांगितलं बसवाला बसवाला. ओम साईराम. ए भाऊचा हा तुला बोलते ना, हा स्वतः असं चालते त्याचा काय. हे मी काय बोल आता चालते. पहिलाच वर्ष आहे. मोबाईल हातात आला का मी काय बोलतो मोबाईल आई, ठेवला. माझा एक यंग पिढीला सांगून ठेव काही जागा आपली आहे, तुझी आहे म्हणजे. आमची माझी जागा दरवर्षीप्रमाणे तस्तीला दिलेली आहे. हा काय दिंड्या येतात, प्रत्येक दिंड्या येतात ना, हा. त्यांना इथं राहण्याची सोय, बाथरूम तुम्ही तर पुढे जागा नाही भेटत. ट्रस्टीचं नाव सांग जरा, संस्थाचं नाव सांग जरा. आपली बांधलेली संस्था गेल्या वर्षी स्ट्रॉबेरीचं पीक लावलेलं. संस्थेचं नाव सांग. संस्थेचं नाव सांग. संस्थेचं नाव सोनू मोनू संस्था. हा सोनू म्हणून संस्था. आणि इथं गेल्या वर्षी स्ट्रॉबेरीचा पीक लावलेला. अच्छा. ऊसाचा. ए पोलिसाला 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 बोलक बोलक. ओम साईराम. ओम साईराम. हे टेम्पोवाला हे मामाला मामाला ओम साईराम मामाला. ओम साईराम. टेम्पोवाला. ओम साईराम. मंडळी आता नाश्त्यासाठी स्टॉप घेतलेला आहे, आपण एक ब्रेक घेतलेला आहे. बघू शकता इथं सावलीमध्येच आपण ब्रेक घेतलेला आहे. या या. ओम साईराम. ओम साईराम. ओम सर्व आता आरामाचं वेळेत आहेत. ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. चला आता नाश्ता येईल ना. ओम साईराम. साईराम आपला नाश्ता आलेला आहे सकाळचा. बघू शकता काय आहे साईराम. पुरी भाजी. भाजी पुरी भाजी बघू शकता मस्तपैकी आलेली आहे. वा वा. हे तुला आणि आपल्या माणसाने सुद्धा घेतलेली आहे. ओम साईराम. तर मंडळी पुरी भाजी खाऊन आलो आणि थोडासा आराम केला इथे पाठीमागे. आणि आता आपल्याला 8.5 किलोमीटरचा प्रवास करायचा आहे आणि आपली वस्ती असणार ती राजगुरुनगर पेठ. इथे आपल्याला तिथं वस्ती नाही सॉरी जेवणाचं ठिकाण आहे तिथे आपल्याला जेवण करायचं आहे. टोटल 8.5 किलोमीटर आपल्याला चालायचं आहे आणि मधोमध आपण थोडासा ब्रेक घेऊ. त्यानंतर डबल आपल्या राजगुरुनगर पेठ त्या तिथे लोकेशनवर जायचं आहे आणि आपल्याला जेवण करायचं आहे. चला ओम साईराम. कोणता तरी लग्नाचा काय होता
ते नाही झालं ना त्याच्या आधीच बॅनर काढलेला आहे बघा. भाऊदा फाटलेला आहे. काय विषय बोलणार मामाचा नाक या विषय काय बोलणार तर काय करणार परिस्थिती त्यांनी कागद नाही आणला त्याच्यामुळं त्याला बॅनर फाडायला लागला. बॅनरची तारीख निघून गेलेली आहे दिवाळीच आहे म्हणजे झालेलं आहे सगळं काही हरकत नाही. चालेल तुमची दिवाळी झाली का नाही दिवाळी झाली ना मग म्हणून तर आलो ना इकडं. ठीक आहे नाही दुसरी दिवाळी झाली का नाही तुम्ही साईराम तू फुल मी गुलाब तू फुल मी गुलाब तुला लागले जुलाब मनाला लागलं पण काही कमी नाही. आउटस्टँडिंग कॉमेडी हाऊस कॉमेडी भाऊ कॉमेडी फक्त त्याला जरा गरज आहे चॅनलला मी आता व्हिडिओ देणार नाही कॉन्ट्रॅक्ट संपला पर्सनल गोष्टींवर जाऊ नका ना. चॅनलला बोल काय करा सू करा काय लाईक करा. चला ओम साईराम लास्टचा झेंडा आलाय तो बघा हे ओम साईराम लास्टचा झेंडा दिसायला लागला काय करायचा ओम साईराम ओम साईराम साईराम लास्टचा झेंडा दिसतो चला की जाऊ पहिले झेंडा पाऱ्यान बोला ओम साईराम चला ओम साईराम पल्ला धाव धाव जय 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 राम मस्त सेवा करताना चालेल चालेल ओम साईराम मामाला मामा जोशात नाताला चला मंडळी आता आपण आलो लिंबू सरबत पिण्यासाठी इथं आपण ब्रेक घेतलाय ओम साईराम ओम साईराम होऊ शकता लिंबू सरबतची सुविधा केलेली आहे एक नंबर चला ओम साईराम ओम साईराम येते ओम साईराम बाबा 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 व्यायाम चाललाय बघा व्यायाम चाललाय डिप्स डिप्स शंभर पुलस मारू मामा जिंकला अरे 200 पुलअप मारू मामा जिंकला दुसरा
किती मारलं 50 मार. डोंगरतारी शर्यत लागली डोंगरताराची शर्यत अर्ध्याने हरलं अर्ध्याने डोंगरतारी शर्यत लागली होती दोघांच्या ओम साईराम. ओम साईराम. आता आपल्याला कुठून जायचं आहे? आता आपल्याला जायचं आहे डोंगरातून जायचं आहे डायरेक्ट पेटला जेवायला. पेटला जेवायला आहे. ही बघा अशी वाट असणार आहे डोंगरातून. ही आडवाट आपली शॉर्टकट वाट आहे. शॉर्टकट आहे का? जवळजवळ 2 किलोमीटर वाचतो आपला, त्यामुळे हा पर्याय मार्ग आपण निवडलेला आहे. अच्छा. आणि आपली पालखी सुद्धा येत आहे पाठी मागोमाग बघू शकता. चला हे बघा पूर्ण डोंगराची वाट आहे. हे बघा. ओम साईराम. साईराम. सीताफळ काढायला किती गर्दी बघा. काढली पण सीताफळा. सीताफळ चिकू पेरू आंबा फणस हे भाऊ तुझं नातवाने सांग पाया नाटक तर म्हणजे सीताफळ पेरू फणस डाळिंब मोसंबी सगळं अरे बा बरीच. पहिला आधी शेतात तुम्ही लावून गेलेत का इथे? सुरुवात होते वाघाची वस्तू. शेता आधी साईराम वाघ नाही चित्ता आहे. चित्ता वाघात आणि चित्ता तुला फरक समजत नाही. साईराम मोगलीचा नातेवाईकच. अध्यक्ष मध्ये ठेवा. अध्यक्ष नाही दिंडीचा, मी एक पदयात्री आहे दिंडीचा आणि पदयात्री हा तू माझा मित्र आहेस. आणि मित्राने मित्राची मस्ती केलीच पाहिजे. हो पण तुम्ही ते पण समजा का आम्ही अध्यक्ष आहे. अध्यक्षासारखं वागणं आहे मला. अध्यक्ष काय महत्वाचं पद नाही, पदयात्री महत्वाचं पद आहे. मग पदयात्री मग आमच्या सोबत जा मग तू. मी काय आबाला करते हनुमंत हनुमंत मला न्यायला येते. साईराम आपला 2 किलोमीटरचा प्रवास वाचलेला आहे या डोंगरातून आल्यामुळे. आणि आता आपण डायरेक्ट सरळ आता हायवेला टच झालेलो बघू शकता समोर. लगेच 2 किलोमीटर वाचला लगेच. मजा आली. आणि आता लगेच अजून एक ब्रेक घ्यायचा आहे. काय ब्रेक खरोखर घ्यायचा आहे? हॉटेलला चालेल चालेल. चला ओम साईराम. चढण असते ना थकतात तेच. नंतर मग सरळ सरळ वाटाय. ओके. ओम साईराम. ओम साईराम. आता आपण आलेलो आहोत हॉटेल जवळ आराम करण्यासाठी. बघू शकता. हा वा 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 बराच मोठा हॉटेल आहे. चला. ओम साईराम. ओम साईराम. आपण आलो हॉटेलमध्ये आराम करण्यासाठी. आणि पुढचा आपला लोकेशन असणार तो म्हणजे जेवणाचं ठिकाण. आपण जे जेवणाच्या ठिकाणावरती जाणार आहोत. कुठं आहे? वाकेश्वर मंदिर पेठ. अंदाज तरी 3 किलोमीटर असणार आहे प्रवास. तो पण 3-4 किलोमीटर काय जो किलोमीटर असेल तो आपण पार करणार आहोत आणि डायरेक्ट जेवणाच्या ठिकाणी पोहोचणार आहोत. आणि काय असणार जेवण ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार. आणि मधोमध आपली मस्ती धमाल चालूच असते. बरोबर आहे का नाही? बरोबर आहे का भाऊ? बघा काका नाही दादा. काय होतं मजा मस्ती काय म्हणजे आपली मजाक मस्ती चालू असते मधोमध ना. तू नाही करत काय? चालेल चालेल. ओम साईराम. साईराम. हो साईराम काय घेता? साईराम आपल्या पाय बी दुखणं बिकणं अच्छा घेतलेलं आहे. अच्छा. कितीला येते साईराम? आपण साईरामात म्हणून आपल्याला 50 रुपये त्यांनी दिलेले आहे. 50 रुपयात 3 का? मग तुम्ही 50 रुपयाला 1. 50 रुपये काय चोकोबार आहे. ते बोलता 80ला, तुम्ही बोलता 50 रुपयाला. आपण साहेब दिले. साई बात काय बोल 50 लाईव्ह करतो. लाइटर आहे ना? आणि थांबा द्या जरा. साईराम लागतो का शॉक जरा बघा. इकडे लावतो थांबा तुमच्या. बंद आहे तो. कडक आहे तो. कडक आहे. इकडं मसाज करायला चालू पण झाला. तिकडं बघ. हे मसाज करायला चालू पण झाला इकडं. आपण आता आपल्या जेवणाच्या ठिकाणी पोहोचलेलो आहोत. तो म्हणजे शिव मंदिरामध्ये. बघू शकता
समोरच आपला इथेच आपला आरामाचा आणि जेवणाचा कार्यक्रम होणार आहे आणि आपली पण पालखी इथे ठेवण्यात आलेली आहे. या या या. ओम साईराम. ओम साईराम. आपलं शिव मंदिर आहे समोर दिसतंय. सुरुवातीला भाकरी आहे. नको नको भाकरी नको नको. लाईन लागले पूर्ण जेवणासाठी. वा वा. भात राईस मस्त केला. ओम साईराम. येऊन चालेल चालेल. जेवायला आता लाईनीला आहे. दोन दोन गोष्टी आहेत मंडळी बघू शकता. डाल पण आहे, सार पण आहे. डाल द्या बघ. डाल द्या. डाल 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 डाल. टाका देऊ टाका. बस. नाही नको. बस बघा वालाची भाजी आहे. आणि ही कुठली भाजी आहे? मेथीची भाजी. ओके. ती नको, त्या नको. पापड द्या. पापड. पापडा गुलाबजाम. एक नंबर. आणि इथे खाजा पण आहे. खाजा आहे ना ह्यो? मावापुरी आहे काय? ओके. ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. कसं आहे? मस्त आहे ना? जबरदस्त मावापुरी. मंडळी या जेवायला महाप्रसादाचा लाभ घ्या. इथं सुरुवात पण केलेली आहे जेवण्यासाठी. कसं वाटते जेवण आजचा? आपल्या म्हणजे कारखान्याच्या हाताला तोडणार. बरोबर आहे. कसं वाटते लवयता? मस्त ना? चालेल चालेल. ओम साईराम. तर मंडळी आपण पेटवर आलतो जेवण्यासाठी. जेवण वगैरे केला आणि आराम पण केला. आणि आता आपल्याला मेन चालायचं 10 किलोमीटर आपल्या वस्तीवरती जायचं आहे. आणि मध्येच एक स्टॉप घेऊ आपणच चहासाठी, टोकऱ्यासाठी. बरोबर आहे का नाही? ही जुनी माणसं आहेत. आता जुनी माणसांना जरासं आपण विचारूया आता काय कसा काय आधी तर त्यांनी प्रवास कसा केलेला आहे या दिंडीमधून. थोडक्यात जरा सांगा आपल्याला. प्रवास आता दरवेळेला मस्त होतो आमचा. हां त्यात काही विषयच नाही. दिंडीत मजा पण खूप येते. हां. दिंडी पण भारी आहे. आमचा प्रवास पण मस्त होतो. सगळा भारी आहे. तुला या दिंडीतून किती वर्ष झाली? मला या दिंडीतून आता माझं 4थं वर्ष आहे. या दिंडीतून या दिंडीतून 4था वर्ष. आणि आधी मी आमच्याकडून जायचो तिथून म्हणजे टोटल मला 7 वर्ष झाले. टोटल तुला 7 वर्ष 7 झाली. वर्ष आहे. आणि एक्सपिरियन्स काय सांगणार तू याबद्दल? एक्सपिरियन्स दिसतोय तुला. सगळी मजा करतो. असंच खेळत चालतोय. काय कसला हे नसते. बरोबर आहे. मजा तर पाहिजे. मजा तर पाहिजे. बरोबर आहे. चालेल चला आता कुठली आपण वस्ती तिलाच म्हणतात स्वर्ग सुखाची वारी. हा हिलाच म्हणतात स्वर्ग सुखाची वारी. मजा करत गेलेली असते ती. मजा तिथं नसेल ना तिथं कायच नाही. आणि मी पण या दिंडीमध्ये मित्रांनो व्हिडिओ बघूनच आलोय. कारण या दिंडीमध्ये जेवण वगैरे बाकीचे राहणं वगैरे सगळं एकदम चांगलं आहे. बरोबर आहे का नाही? मस्त मस्त. आणि तुलाच काय कमी पडून देत नाही. दिंडीतली सगळी माणसं पण भारी आहेत. कार सेवक एवढे भारी आहेत का आपल्या पावलावर पाणी घेऊन उभे असतात. घेऊन उभे असतात. रिक्षा आपली थांबलेलीच असते. अशी सेवा कुठेच नाही कुठल्या दिंडीमध्ये असेल. असा नाही बोलत का नाही? बरोबर आहे. असं नाही बोलत का नाही. पण इथून ही दिंडी आहे. इथून आता मी जातो ना पण मला मस्त वाटतं. सगळे मदत किंवा कारसेवक एवढे आपल्याकडे थांबतात. किती लेट होऊ दे. तुम्हाला खरं सांगू मेन आमच्या बॅगा इथून ते स्वतःहून उतरवतात. आणि आमच्या रूममध्ये ना ऑलरेडी ताडपत्ती हातडलेली असते. आणि आमच्या बॅगा ऑलरेडी रूममध्ये असतात. अशा कुठल्या दिंडीमध्ये मी अजूनपर्यंत बघितलं नाही. हसतीन पण आम्ही आता पहिल्यांदा बघितलं. बरोबर आहे का नाही? पॉईंट आहे का नाही? ती मेन चांगली गोष्ट आहे.
चालेल चालेल, खूप खूप धन्यवाद. आणि आपल्याला आता कुठं शॉप घ्यायचा आहे? नाश्ता डायरेक्ट तो कुठला नाव काय बोललास? मंचर हा, आपल्याला तो म्हणजे जायचा मंचर मध्ये. मध्ये जायचं आता. 10 किलोमीटरचा प्रवास आहे आपला. 10 किलोमीटरचा प्रवास चालत गाठायचा आहे. तर चला तुम्ही व्हिडिओ मध्ये शेवटपर्यंत राहा. बोला ओम साईराम. आणि सगळे शेअर सबस्क्राईब लाईक ठोको ठोको ठोक डालो. चला ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. तर आपल्यासोबत या दिंडीचे बुवा आपल्या महेदात आहेत. ओम साईराम. ओम साईराम. तर मला साईराम सांगा, या दिंडीमधून आणि आधी दिंडीमधून तुम्हाला किती वर्ष झाले? या दिंडीत 10 वर्ष झाली, 10 वर्ष. आणि गेल्या दिंडीत पण 10 वर्ष झाली. टोटल तुम्हाला 20 वर्ष, 20वी दिंडी आहे तुमची यंदाची. 100% कंटिन्यू. आणि तुमचा एक्सपिरियन्स काय शेअर करणार या दिंडीबद्दल आणि आधीच्या दिंडीबद्दल? ती पण दिंडी आमचीच होती, ही पण दिंडी आमचीच आहे. तिथं पण आम्हीच होतो, भजन सगळा सर्व काही आम्हीच करणार. तिथं भजन, पालखी काढणं, पोचल्यावर भजन करणं, हे आम्ही परंपरा आमची पहिल्यापासून ती अशीच चालू ठेवलेली आहे शेवटपर्यंत. आणि मेन म्हणजे तुम्हाला हा बुवा म्हणून नाव केव्हापासून पडला? आम्ही लहानपणापासूनच भजनाची आवड आहे. आवड होती त्या आधीपासून? पहिल्यापासून लहानपणापासूनच भजन. दोन भजन मंडळ आहे आमचा. कुठला नाव काय? आई द्रोणागिरी भजन मंडळ करंजा. चालेल चालेल, कधी कोणाला हवं असेल तर नक्कीच दादाला कॉन्टॅक्ट करा, बरोबर आहे का नाही? 100%. ओम साईराम. ओम साईराम. आणि नवीन पिढीला काय काय सांगणार तू, जर या दिंडीतून यायचं असेल आणि अजून काही नवीन तुझ्याकडून गोष्टी शिकायच्या असतील त्याबद्दल? तुम्हाला जर कुठल्या पदयात्रेची मजा घ्यायची असेल तर आमच्या दिंडीमधनं एकदा येऊन बघा. तुम्हाला सर्व स्वर्गसुखाची वारी म्हणजेच साई वारी ही साक्षात घडून येईल, एवढं 100% सांगतो. बस. ओम साईराम. चालेल चालेल, खूप सुंदर माहिती दिली आपल्या दादानी महेदादांनी. आणि बोला ओम ओम साईराम. ओम साईराम. भेटते की नाही? सगळं कावलं उडलं. कोण आहे यो? आवाज आला याच्यामध्ये. या हे बदला झाला आता. कावलं उडलं सगळं. सगळं कावलं उडलं आता. बस झालं.
पालाल माझ्या मामाचे मारा जाऊ कुत्रा कुत्रा तो बोललेलाच बोलते तुम्हाला आरामखोर प्लेअर या या ही बाबा एवढा मोठा घेतला आहे या या आपल्या सोबत हितांशू सुद्धा आलाय परिसराचा भाचा चालशील ना दिंडीमध्ये नक्की भाज्या खायच्या पण आधी सांगते तुला हा काय खाला काय खाऊन आलास लवकर सांग कोलबी खाऊन आलास तुम्ही कोलब्या खाल्यास ना पण चालेल ओम साईराम बोल हा विमान ग उडतंय आकाशात फायनली आपण त्या लोकेशन वरती पोहोचलेलो आहोत ओम साईराम बघू शकता किती मोठा हॉल आहे खूप मोठा आहे म्हणजे अर्धा गाव बसू शकते 100% अर्धा आपल्या ठिकाणी बघते हा ओम साईराम ओम साईराम साईराम माझ्या घराला आलेत नाही तुम्ही माझ्या घराला आलेत नाही चालेल चालेल बघू शकता किती मोठा हॉल आहे आणि आपली पालखी मधोमध ठेवण्यात होतात आले बघू शकता आता थोडे आलात थोडा फ्रेश होतो आणि त्यानंतर आपला भजन होणार आहे आणि त्याच्यानंतर आपलं जेवण तर व्हिडिओ पूर्ण बघायला विसरू नका चला ओम साईराम बघू शकता मस्त आहे की ओम साईराम उंडरा भजी आणलेली आहे बघू शकता हे घ्या 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 प्लेटी मजबूत आहेत जाम ओम साईराम मस्तपैकी आता गरमागरम भजी आलेली आहे आपल्यासाठी कुठली कोंड्रा भजी
मुंड्र भजी असं बोला. असं आहे का? बघू शकता सर्वजण आपले सर्वजण आपले उघडे हा आपले भाऊ दादा नमस्कार. ओम साईराम. ओम साईराम. सांगते काय? अरे या ये बरो 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 ओम साईराम. ओम साईराम. बघू शकता जेवणासाठी लाईन बघा, लाईन बघा, लाईन. ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. जेवणासाठी लाईन बघा. काय काय जेवणासाठी बघूया आपण आता. सुरुवातीला पाण्याची बॉटल, ताट. काय आहे साई? काय आहे? पुलाव बिर्याणी बघू शकता, मस्त गरम गरम. आणि का रायता. वा वा. सफरचंद पण आहे आज मस्त. आणि काय आहे? ही कुठली दिवाळीच्या आहेत करंजी, नारळाचे आहेत ना. आणि काय आपला? ओके ओके. ओम साईराम. आणि पापड आहे तिथे. नमस्कार. ओम साईराम. तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल, कशी वाटली? आजचा दिवसभरचा सोहळा काय काय होता ते दाखवायचा पूर्ण प्रयत्न केला. आणि आज बहुतेक ठिकाणी आपण प्रत्येक लोकेशनवरती नाचत होतो DJ वरती, बरोबर ना? भरपूर मजा आली. आणि आजचा दिवस कसा निघून गेला ते समजला पण नाही. पण नक्की या गोष्टी आपल्याला आठवण राहतील. अशा गोष्टी कधी आपल्या लाईफमध्ये भेटत नसतात आणि येत नसतात, बरोबर आहे का ना साईराम? भरपूर मजा केली. पहिले वर्ष, माझा पहिलाच वर्ष आणि 5वा दिवस आहे आजचा. पायावरचा फोड दाखवतात क्या बाहेर? हा थांबा साईराम, तुम्हाला पायावरचा फोड दाखवतो. हा बघा, पायावरचा फोड आहे तो. आज आपल्या रात्री घालवायचा आहे, काय पण करून चालून घालवतात ते तुम्ही बघा. तो पण दाखवून तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये. असं करशील? हा पुढच्या ब्लॉग मध्ये दाखवेन. आजच्याच ब्लॉग मध्ये दाखवू ना? ठीक आहे, चालेल. तुम्हाला आजच्याच ब्लॉग मध्ये दाखवू. जर व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि एक छान अशी ओम साईराम अशी कमेंट लिहून टाका आपल्या व्हिडिओच्या खाली. बोला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बोला ओम साईराम. चला.